पिंपळला शिवजयंतीचा कार्यक्रम एवढा खतरनाक केला, तुम्हाला काय सांगू. थांबा, अर्ध्यातून पाहायची की मजा येणार नाही. मी तुम्हाला सुरुवात पण सांगतो आणि तोपर्यंत तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करून घ्या. आणि ज्यांनी कोणी अजून या व्हिडिओचा पहिला पार्ट पाहिला नसेल त्यांनी या पहिला पार्ट पाहून घे जा. तुम्ही पहिला पार्ट मध्ये तर पाहिलंच असेल, आपण आलतो पिंपळला शिवजयंतीचा कार्यक्रम पाहिले. तिथे आल्यावर खरोखरच एकदम खतरनाक माहोल चालू होता आणि डीजे एवढा खतरनाक होता की पोट्टे नाचता नाचता थांब्याचं नाव नाही घेत जात. आणि जरासक समोर जातो की काय तेवढ्यात आपली काही इन्स्टा फॅमिली भेटते. आज आपली एवढी इन्स्टा फॅमिली भेटेल आपण याचा विचार पण नाही केला. आपल्याला जे आपली इन्स्टा फॅमिली भेटली सगळ्याला आपण व्हिडिओ मध्ये घेऊन घेतलं आणि त्याची भेट वगैरे घेतल्यानंतर जसं आपण समोर येतो आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, डीजे एवढा खतरनाक होता की आपल्याला डायरेक्ट कानात कापसाचे बोयच घालावे लागले. आता तुम्ही म्हणसाल कापसाचे बोय त्याने आणले कुठून? ते म्हणजे आपले पिंपळातले फोटो होते त्याच्यापासून घेऊन घेतले भाऊ. तुम्ही ते सोडा, पहिले हे पहा, या दादाने डायरेक्ट तोंडातून आगच काढली. आणि आपण पण जास्त वेळ तर काही थांबत नाही, 10-15 मिनिटं थांबतो आणि तिथून येतो दुसऱ्या मिरवणूक पाशी. जसं आपण दुसऱ्या मिरवणूक पाशी येतो तसा इकडे वेगळाच माहोल चालू होता. ते पण मेन म्हणजे एका इकडे लेझिम होती आणि दुसऱ्या इकडे दिंडी होती आणि नाचणाऱ्यासाठी स्पेशल डीजे होता. आणि जरासं समोर येतो की काय तेवढ्यात अजून आपली काही इन्स्टा फॅमिली भेटली, त्याची मस्त भेट वगैरे घेतो. तेवढ्यात आपल्या गळीमध्ये चल म्हणे घरी आपल्या गावातले कार्यक्रम लागले असतील म्हणून भाऊ जास्त वेळ तर काही थांबत नाही. जसं आलतो तसं घराकडे जातो आणि जसं घरी येतो तसं पाहतो की काय आपल्या गावातले कार्यक्रम लागले पण होते आणि आपल्या गावातले लहान लहान लेकरांनी एक नंबरच डान्स केले. आणि हे दोघ जण मंदिराच्या वर बसले डान्स पाहायसाठी. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन आपल्या गावातल्या पोटीने कोणकोणते डान्स घेतले आणि आम्ही शेवटी असा डान्स केला की आमचा डान्स पाहून पुरे गावातले लोकच पाहिले.